चला खरवंडी संघ आपली सलामीची जोडी मैदान गेलेली आहे. जरा आपण जो कर्णधार आहे त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचे. दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. तर खरवंडी संघाचा कर्णधार आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचे. तर सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते खरवंडी संघाची. तर सलामीची जोडीचं नाव आम्हाला सांगायचं आहे मित्रा. स्ट्राईकला असेल एकनाथ आणि नॉन स्ट्राईकला असेल उमेश. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल मार्कवडी संघाचा अक्षय. तर एकनाथ स्ट्राईकला फलंदाज असेल नॉन स्ट्राईकला असेल उमेश आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल तो गोलंदाज मार्कवडी संघाचा अक्षय. तर येणारे असतील 24 चेंडू. प्रथम सत्र चालू होतोय. तर वैभवदादा पेटे यांची इथं उपस्थिती लाभलेली आहे. तर नक्कीच राहुलदादा जोशी आमचे एक जुने जाणते खेळाडू आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. नक्कीच एक षटकाच्या समाप्तीनंतर हरीशदादा जाधव आणि वैभवदादा पेटे नक्कीच समालोचनाच्या माध्यमात जमतील. तर मार्केवाडी विपक्ष खरवंडी सामना रंगतोय. आजचा पहिला दिवस आजचा चौथा दिवस पहिला सामना रंगतोय खरवंडी विपक्ष मार्केवाडी. तर पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज अक्षय मार्केवाडी संघाचा. तर पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही आज जमिनी समांतर करतात आणि या शिवेर चेंडूच्या मारेनं संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढते. जाऊन पोहोचते ती 1च्या घरामध्ये. चेंडू स्वेर टाकलाय गोलंदाज इथे सुंदर टोल्या चेंडू क्षेत्रक्ष मात्र इथे सुंदर झेल पकडलाय आणि एकदा त्याच्या पारीचा होतोय अंत. पहिला हादरा बसतोय तो खरवंडी संघाला एकना त्याच्या स्वरूपात आणि पहिलाच हादरा बसला खरवंडी संघाला. पहिला चेंडू मात्र गोलंदाजाने स्वेर फेकला आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. तर पहिला चेंडू मात्र पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद होतोय तो एकनाथ. आता जाणार तो नक्कीच एकनाथाची जागा भरून काढण्यासाठी ते फलंदाज राज असेल बहुतेक. तर पहिला चेंडू मात्र स्वेर फेकला गोलंदाज अक्षय याने मार्कवाडी संघाचा गोलंदाज अक्षय राज. शिवसेना शाखा मोठवेनगाव आयोजित अरुण काका चव्हाण स्मृती चषक 2024 पर्व दुसरे आलेल्या प्रेक्षकांचे मान्यवरांचे साथी समालोचकांचे सहर्ष स्वागत असेल. आणि आजचा दिवस शेवटचा दिवस असेल चौथा दिवस. पहिला सामना रंगतोय मार्केवाडी विपक्ष खरवंडी. तर प्रथम खरवंडी संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केले गोलंदाजासाठी ती मार्कवाडी संघाला. पहिला चेंडू स्वेर टाकला गोलंदाज अक्षय याने. दुसऱ्या चेंडूवरती मात्र आपले इरादे पक्के केले आणि फलंदाजाला एकनाथ याला तंबूचा रस्ता दाखवला. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. येथेची मात्र पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही आज जमिनीत समांतर करतात आणि या शिवेर चेंडूच्या मारमध्ये संघाची धावसंख्या पुन्हा 1 ने वाढते. जाऊन पुस्थिती 1 गड्याच्या मोबाईलात 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. नक्कीच विचार करायला गेलो तर गोलंदाजाचा पहिला चेंडू स्वेर फेकला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र गोलंदाजाने विकेट घेतली आणि तिसरा चेंडू पुन्हा स्वेर टाकला. इथेची मात्र उंचावरनं मारण्याच्या बेतात परंतु निर्धाव चेंडू होते सांगता गोलंदाज मात्र स्वेर चेंडूच्या मारणे फक्त धावा देतोय. परंतु गोलंदाजी एकदम टिचून मारा करतोय हा गोलंदाज मार्कवाडी संघाचा अक्षय. सुरेख मार्कवाडी खरवंडी संघ आपली टीम इथे बसवायची समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला. तर नक्कीच सुंदर टोळलेला चेंडू आणि तशी मात्र फलंदाज होतोय धावबाद. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता राज ह्याचा परंतु मात्र एक जिवारी प्रयत्न लागलाय तो राज ह्याच्या खरवंडी संघाला आणि राज ह्याची जागा भरून काढण्याचा जातोय तो फलंदाज खरवंडी संघाचा. अतुल उमेश आणि अतुल नक्कीच सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज मार्कवाडी संघाचा
अक्षय इथे मात्र पुन्हा उंचावर मानाच्या बेतात आणि इथे मात्र निर्धाव चेंडूचे पुन्हा सांगता होते आणि निर्धाव चेंडूच्या सांगते मात्र संघ मात्र धावसंख्या मात्र तिथेच थांबते. धावसंख्या आहे ती 3 धावा. वैयक्तिक मात्र चार चेंडूची फेकी केली गोलंदाजाने आणि इथे मात्र पुन्हा उंचावर मानाच्या बेतात आणि इथे पुन्हा निर्धाव चेंडूचे इथे सांगता आणि निर्धाव चेंडूचे सांगते मात्र संघ धावसंख्या पुन्हा स्थिर असेल. धावसंख्या आहे ती 3 धावा. अजूनही षटकातीला पावरचा षटक संपण्यासाठी एक चेंडूचा खेळ बाकी असेल आणि इथे मात्र पंच आमच्याकडे बोलतात भीमर चेंडू गोलंदाजाने फेकलाय आणि इथे असेल उघडा डोळे बघा नेट आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. तशी मात्र फ्री हिटचा चेंडू मात्र पाय दसका समाचार घेता आला नाही या करोडी संघाच्या फलंदाजाला आणि तशी मात्र पंचांचा षटक संपण्याचा इशारा होता आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र संघाची धावसंख्या झाली ती 5 आणि दुसऱ्या षटकाचं धावतं समालोचन करतील माझे साथी समालोचक वैभवदादा पेटे. टोपीला 5 मिनिटं. चषक पर्व दुसरे मार्केवाडी या दोन संघांच्या दरम्यान हा सामना रंगतोय. खरवंडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 विकेटचं पतन आतापर्यंत खरवंडी संघाचं झालंय. आता मात्र एक सुरेख चेंडू ब्लॉकहोलमध्ये टाकलाय. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. सुरेख चेंडू ब्लॉकहोलमध्ये टाकलाय. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाजाचा चेंडू मिस करतोय. धावसंख्या मात्र तिथेच थांबतीये 5 या धावसंख्येवरती 6 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. फलंदाज तयार. आता मात्र हा चेंडू पंच स्वैर घोषित करतायत. अवांतर धावसंख्या सागर खरवंडी संघाचा 12वा प्रतिनिधी कोण असेल ना त्यांनी वरती येऊन बसायचं आहे. आपल्या फलंदाजांची नावं सांगायची आहेत. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू मात्र इथे निर्धाव जातोय. गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आता मात्र अवांतर धावसंख्येवर लगाम लावण्यात थोडं बहुत यश मिळताना दिसतंय ते मार्केवाडी संघ. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि आता मात्र चेंडू भिरकावला जातोय.
सीमारेषेच्या सीमारेषेच्या बाहेर मारलेला हा उत्कृष्ट एक षटकार पाहायला मिळतोय आणि या 6 धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 15 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडूची सांगता होते. ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला जातोय. षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटक संपतायत. 3 विकेटचं पतन झालंय आणि या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये एकंदर धावसंख्या धावफलकावर लागली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15. नक्कीच या आजच्या चौथ्या दिवसातील पहिल्या सत्रातील 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. तिसरं षटक घेऊन येतोय मार्केवाडी संघाकडून तो पियुष. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा जमवू शकला होता. खरवंडी संघ 2 विकेटचं पतन झालं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये थोडासा धावांचा वेग वाढलेला दिसतो. एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला दुसऱ्या षटकामध्ये आणि एकंदर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. पहिल्या षटकात आलेल्या धावा होता त्या 5. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 10 आणि 1 विकेटचं पतन दुसऱ्या षटकात झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. एकंदर 3 विकेटच्या पतन नंतर एकंदर धावसंख्या झाली ती 15. आता मात्र सुरेख चेंडूची सांगता होते. फलंदाज चकतोय. निर्धाव चेंडू जातोय. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय पियुष. पुन्हा एकदा पियुष आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून टाकतोय. पंच आपले हात जमिनीलगत समांतर करतायत. अवांतर घोषित करतायत. अवांतर धावसंख्येची मालिका मात्र इकडे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतेय आणि इथे कुठेतरी मार्केवाडी संघाला अवांतर धावसंख्येवरती लगाम लावावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 वरती. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू आणि फलंदाज इथे सपशेल चकतोय. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. एखादा अवांतर चेंडू नंतर लगेचच निर्धाव चेंडू येतोय. चांगला कमबॅक गोलंदाज करतोय. आपल्या दिशेवरती मात्र या गोलंदाजाला नियंत्रण राखावं लागेल. टप्पा मात्र अचूक राखण्यात यश संपादन करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा एक चांगलं स्क्वेअर कट करताना आपल्याला दिसतोय. 1 धाव निश्चितरित्या पूर्ण होतीये. रनआउट करण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव इथे निश्चितरित्या पूर्ण होतीये. खराब फेकीचा इथे फायदा होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 वरती. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर पडतोय. अतिरिक्त उसळी चेंडू घेतोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. दुसऱ्या षटकात एक षटकार आपल्याला एक मोठा फटका पाहायला मिळाला होता, परंतु तो एक षटकार वगळला तर सपशेल बांधून ठेवण्यात यश संपादन केलंय ते गोलंदाजाने. आता मात्र एक सुरेख चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र एक फुलटॉस चेंडू बॅटची कड घेऊन जातोय. तो थर्ड मॅन क्षेत्रात नशीत 1 धाव पूर्ण होतीये आणि इथे षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय. एकंदर धावसंख्या धावफलकावर लागली ती 3 बाद 19. साधारणतः 6 धावांच्या वरची सरासरी राखण्यात आतापर्यंत यश मिळालंय ते खरवंडी संघाला. खरं तर आता स्लॉग षटक आहे आणि आजकाल आपण पाहतोय की ज्या टेनिसच्या आपण खुले मालिका पाहतोय त्या तब्बल म्हणजे षटकामागे 10 ते 15 धावांचं सरासरी राखणं गरजेचं असतं. एक अतिशय माफक सरासरी मी म्हणेन की इथे आतापर्यंत राखण्यात यश मिळतंय ते खरवंडी संघाच्या फलंदाजांना. खरं तर अपेक्षित धावसंख्या या आज तिसरं षटक संपल्यानंतर होती ती 30 धावांची, परंतु आतापर्यंत फक्त 19 धावांपर्यंत पोहोचू शकलाय तो खरवंडी संघ. स्लॉग षटक शेवटचं षटक पहिल्या सत्रातील घेऊन येतोय तो नंदू. आता मात्र आपला धावांचा
वेग इथे वाढवावा लागेल या सामन्यात जर काय टिकून राहायचं असेल. परंतु पहिल्याच चेंडूवरती त्रिफळाचीत केल्याने पंच सुद्धा त्या चेंडूला अवांतर घोषित करतायत आणि इथे मात्र अवांतर स्वरूपात एक धाव वाढतीये. फलंदाजाला मात्र जीवदान मिळते. त्रिफळाचीत झाला होता परंतु पंचांनी हा चेंडू अवांतर घोषित केल्यामुळे, ओव्हरस्टेपिंग घोषित केल्यामुळे इथे मात्र फलंदाजाला त्याचा फायदा मिळतोय. एका धावसंख्येने धावसंख्या वाढतीये, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20च्या घरात. एक जीवदान नक्कीच अतुल या फलंदाजाला मिळतंय. एक षटकार आपण पाहिला, तो सुद्धा अतुलच्या फलंदाजीमधनं आपल्याला, माफ करा, सागरने एक षटकार मारला होता. खरं तर सागरकडे कशी जास्तीत जास्त स्ट्राईक राहील याचा विचार अतुलने खरं तर केला पाहिजे. स्लॉक षटकात मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवला गेला पाहिजे. पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू डाव्या यष्टीच्या खूप बाहेरून जातोय. पंच पुन्हा एकदा चेंडू अवांतर घोषित करतायत मात्र इथे आणि पुन्हा एकदा फ्रीट अजूनपर्यंत इथे कायम आहे. फ्रीटचा फायदा मात्र फलंदाजाला उचलावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वरती. पुन्हा एकदा इथे त्रिफळाचीत होतोय. ही फ्रीट होती आणि फ्रीट होती ना, काय होतं, बाद आहे. नक्कीच या फ्रीट वरती हा फलंदाज धावचीत झालाय आणि आता फलंदाजीसाठी जातोय तो अविनाश. खरं तर आपण पाहिलं सातत्याने या पहिल्या सत्रामध्ये अवांतर धावसंख्या मात्र इथे वाढत राहिली. प्रत्येक गोलंदाजाने अवांतर फेकी म्हणजे अतिशय बेशुमार अवांतर धावसंख्या मात्र प्रत्येक गोलंदाजाने इथे खर्च केली आहे. परंतु म्हणावा तसा फायदा खरवंडीच्या फलंदाजांना इथे उचलता आलेला नाहीये. स्लॉक षटक चालू आहे. पहिले दोनही चेंडू अतिशय स्वैर होते, खराब चेंडू होते. आता मात्र एक सुरेख चेंडूची सांगता होतीये. चेंडू निर्धाव जातोय. आता मात्र चेंडू येतोय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने आणि इथे मात्र फलंदाज क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये. फलंदाज इथे बाद होतोय. निर्धाव चेंडू जातोय. चौथं विकेटचं पतन आतापर्यंत इथे होतंय आणि आता जागा भरून काढण्यासाठी जातोय तो सचिन. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आता मात्र एक सुंदर स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू मात्र हा जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. पाहूया चौकार होतोय का नाही. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेवरतीच समाधान मानावं लागलंय ते अविनाश या फलंदाजाला. आता मात्र सागर आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. एकंदर धावसंख्या धावफलकावर जातीये ती 22. खरं तर या 2 चेंडूमध्ये आता एक तरी मोठा फटका मारणं अतिशय अनिवार्य असेल. ते सागर या फलंदाजाला पुन्हा एकदा चेंडू स्वैर घोषित करतोय पंच. पुन्हा एकदा एक फ्रीटचा फायदा इथे उचलण्याची संधी मिळते. ती सागर या फलंदाजाला एक
एकेरी धावसंख्येने धावसंख्या पुन्हा एकदा अवांतर स्वरूपात वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक प्लस एक फ्री चा फायदा सागर उचलण्यासाठी तयार. आता मात्र एक पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू झेल करण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र एक फ्री हिट असल्यामुळे पुन्हा एकदा एक चेंडू हा अवांतर घोषित केला जातोय. एक धाव निश्चितरित्या मिळते. अजूनही फ्री हिट कायम आहे. 1+1 म्हणजे ह्या चेंडूवरती तब्बल 2 धावा मिळाल्यात. शिवाय एक फ्री हिट बाकी आणि ह्या षटकातले 2 चेंडू सुद्धा अजून शिल्लक असतील. अजूनही फ्री हिट आहे. नक्कीच या फ्री हिटचा फायदा अजूनपर्यंत म्हणावा तसा उचलला गेलेला नाहीये. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. इथे फलंदाज बाद होतोय. फलंदाजी नवीन फलंदाज जो जातोय तो रमेश. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल पंच, बरोबर ना? या सत्रातील या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. एकंदर धावसंख्या धावफलकावर लागली ती 25. पाहूया रमेश किती धावा जमवतोय शेवटच्या चेंडूवरती. आता मात्र एक चांगला फटका मारलाय. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चौकार मात्र रमेश आपल्या संघासाठी अर्जित करतोय आणि टोटल धावसंख्या धावफलकावर लागले ती 29. विजयासाठी 30 धावांचं लक्ष ठेवलंय ते मार्केवाडी संघासमोर. आणि पुढच्या सत्राचं धावतं वर्णन करतील माझे सहसमालोचक मित्र हरीश जाधव. हॅलो हॅलो, धन्यवाद वैभव दादा. निश्चितच आपण पाहतोय फार चांगलं आयोजन आपल्याला इथे पाहायला मिळतंय. आणि या चौथ्या दिवसाची हॅलो चौथा दिवस म्हणजे या शृंखलेतील शेवटचा दिवस आपल्याला आज पाहायला मिळतोय. तर निश्चितच आपण मला या चौथ्या दिवसासाठी समालोचनासाठी पाचारण केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच हिंदू धर्म संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस मुजरा करून तसेच अरुण काका चव्हाण स्मृती चषकामध्ये या तमाम प्रेक्षकांचं मी स्वागत करतो. तसेच आज आपण पाहतोय आजचा चौथा दिवस आहे. जवळजवळ 3 दिवसामध्ये 24 टीमनी संघर्ष या आपल्या मैदानावरती केलेला आहे. आणि त्या 3 दिवसानंतर मात्र वारदोळी टीम जी आहे ती फायनलसाठी पात्र ठरलेली टीम आहे. आजचा दिवस एक चांगला आहे. माईक तिकडे जाईल. हॅलो, तर चौथ्या दिवसाचा पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खरवंडी संघ वर्सेस मार्केवाडी. पहिला सत्र संपलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये जवळजवळ 29 धावा झालेल्या आहेत. परंतु खरवंडी संघाला जी 4 रनाची पॅनल्टी लावलेली आहे या आयोजकांकडनं, कारण का 2 धावा ज्या आहेत त्या त्यांनी ड्रेसिंग त्यांची चुकीची आहे आणि 2 धावा ते लेट आलेले आहेत. त्याच्यामुळे 4 धावांची अशी पेनल्टी त्यांना मिळाली आहे. आणि या स्पर्धेचा एक कंपल्सरी नियम आहे की कंपल्सरी चेसिंग करणं गरजेचं आहे कुठल्याही संघाला. तर आपण पाहतो सामना फार चांगला होण्याची शक्यता आहे.
29 धावा करत असताना आता मात्र फक्त 25 धावांची आवश्यकता असेल ती मार्केवाडी संघाला, कारण का 4 धावा ह्या 26 धावा. चला फलंदाज चला, 26 धावांची गरज असेल. सव्वीस धावा करायच्यात. येणारे 24 चेंडू असतील, 26 धावांची आवश्यकता असेल ती मार्केवाडी संघाला. सलामीची जोडी मात्र आता मैदानात जाताना दिसते. सलामीची जोडी अक्षय आणि भूषण. स्ट्राईकला मात्र अक्षय आणि नॉन स्ट्राईकला भूषण. याच्यानंतर मात्र जो सामना होणार आहे कोंदिवडे वर्सेस धामोते, या दोन्ही संघाच्या कर्णधाराला एक विनंती असेल की आपण इथे आलेला असेल तर लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. तर आता मात्र अक्षय हा स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला त्याच्याबरोबर त्याचा साथीदार. या दरम्यान नितीनदादा गवसकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, तर त्यांचं देखील या शृंखलेमध्ये हार्दिक स्वागत असेल. आपण लगेच व्यासपीठावर वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला चेंडू, गोलंदाजाचं नाव साहिल. पहिला चेंडू पाहतोय आपण दुसऱ्या सत्रातील. अक्षयसाठी चेंडू आहे, हा चेंडू मात्र स्वैर चेंडू घोषित करतात पंच विनायक, आणि या चेंडूवरती मात्र कुठली धाव मिळत नाही, परंतु एक स्वैर चेंडू असल्या कारणाने अवांतर धाव मात्र निश्चित मिळते. या अवांतर धावेने मात्र मार्केवाडी संघाचा खाता खोललं जात आहे. तर पहिला चेंडू मात्र स्वैर चेंडू टाकलाय, निश्चितच फ्री हिट असेल पंच. हा चेंडू मात्र फार चांगला चेंडू टाकलाय, परंतु फ्री हिट असल्या कारणानं मात्र फलंदाज बचावलाय. याच दरम्यान एक धाव मात्र पूर्ण निश्चितच होतीये. या हॅलो, चौथ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. या पहिल्या सामन्यामध्ये मात्र दुसरा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज साहिल. फलंदाज मात्र तयार आहे. हा चेंडू स्लोअर पद्धतीने चेंडू फेकतोय गोलंदाज, त्याचप्रमाणे त्या चेंडूला सन्मान दिला या फलंदाजानं. चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेने ट्रॅव्हल करत होतं. एक धाव मात्र या निश्चितच चेंडूवरती मिळतीये. या दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. या दोन चेंडू नंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 3च्या घरामध्ये. अजूनही 23 धावा या कराव्या लागणार आहेत मार्केवाडी संघाला जर आपल्याला विजयश्री खेचून आणायचं असेल तर. पहिलं षटक प्रगतीपथावर, अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू मात्र पाहूया खरपूस समाचार घेतलाय का. क्षेत्ररक्षक मात्र जातोय, पळतोय, चेंडू मात्र सोडतोय कॅच. हा कॅच मात्र घ्यावा लागणार आहे या क्षेत्ररक्षकांना, कारण का ही जर मॅच जिंकायची असेल तर निश्चितच कॅच घेणं फार गरजेचं आहे. परंतु हा कॅच सोडलाय. पंच धावा किती आहेत? 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळवल्यात. या 2 धावेने धावसंख्या वधारली आहे, 5व्या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पुढील चेंडू हाता मात्र या चेंडूचा खरपूस समाचार घेतो. चेंडू जातो मात्र सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. खूप चांगला फटका. आता मात्र जो चेंडू होता स्लोअर पद्धतीने फेकताना आपण पाहतोय फलंदाजांनी मात्र हे हरलं आणि तो चेंडू मात्र फुलटॉस पद्धतीने आपल्या बॅटवरती घेऊन लेग साईडच्या दिशेने मात्र एक सुंदर चौकार मिळवलाय. या 4 धावेने मात्र धावसंख्या निश्चितच वधारली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 9च्या घरामध्ये. काही चेंडू शिल्लक आहेत. पहिला षटक चालू आहे, म्हणजे मॅन्डेटरी पॉवरचं षटक म्हणतायत त्याप्रमाणे हा षटक चालू आहे. पुन्हा मारण्याचा बेत होता, परंतु चेंडू हवेत आहे. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडणार का? मात्र झेल पुन्हा एकदा ड्रॉप होतोय. खरवंडी संघाच्या कर्णधाराला मात्र कुठेतरी आपले टीमला घेऊन एक सल्ला मसलत करणं गरजेचं आहे, कारण का कुठेतरी झेल घेणं गरजेचं आहे. थोडासा स्कोर जो आहे तो कमी झालाय आणि याच्यामध्ये आपण झेल सोडताय तर कुठेतरी घातक होऊ शकतं. निश्चितच पहिलीची सलामीची जोडी आहे ती दोन्ही वैभवदादा रिटर्न गेली असती पॅव्हलियन मध्ये, परंतु झेल कुठेतरी सोडण्यात
सोडताना पाहतोय आपण या खरवंडी संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रमाणे मात्र फलंदाजाची कुठेतरी चुकी आहे. स्टंपला मात्र जाऊन ठोकलेला आहे आणि आता मात्र फलंदाज बाद होत आहे. पहिला हादरा बसला मार्केवाडी संघाला. चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे मार्केवाडी संघाला. फलंदाज मात्र नौका फलंदाज आता क्रीजवरती गेलाय. फलंदाजाचं नाव सांगायचंय करण म्हणून फलंदाज आता मात्र मार्केवाडी संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय आपल्याला. 10 ओव्हर झाली. ओव्हर लक्ष द्यायचे पंच. ओव्हर झालेली आहे. हॅलो. यानंतर होणारा सामना कोंदिवडे वर्सेस धामोते या दोन्ही संघाच्या कर्णधाराला एक विनंती असेल की आपण लगेच कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ यायचंय. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. चला लगेच खरवंटी संघ लगेच बॉलरला पाठवा. लगेच चालू करा सामना. ऑलरेडी लेट झालेला आहे. गोलंदाज मात्र नौका गोलंदाज आता मात्र खरवंडी संघाकडनं अविनाश या गोलंदाजाला पाचारण केलं कर्णधारानं. 16 धावा वाचवायच्या ते 18 चेंडू मध्ये कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे ती खरवंडी संघाला. दुसरा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती अविनाश गोलंदाजी मार्कवरती आलाय. स्ट्राईकला फलंदाज मात्र फलंदाज आहे मार्कवडी संघाचा. चेंडू चालू आहे. पहिलाच सुंदर फटका मात्र ऑफ साईडच्या पॉइंटच्या डोक्यावर चेंडू मात्र फेकून दिला. चेंडू जातोय ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. पाहूया परंतु किती धावा मिळणार आहेत. या फेकी नंतर मात्र 2 धावा निश्चितच पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 12च्या घरामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. परत एकदा फलंदाजाची एक नवकी शैली पाहायला मिळते मार्केवाडी संघाच्या फलंदाजाकडनं. एक चांगला फटका पुन्हा त्याने मारलाय. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू ढकलून दिला. फेकी थोडीशी चुकी होते का. पंच धावा 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या. त्या फलंदाजाने एक चांगली चाणाक्षगिरी म्हणावी लागेल या 2 फलंदाजाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेने मात्र निश्चितच धावसंख्या वधारली आहे ती मार्केवाडी संघाची. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. 1/14 अशी. अजून 12 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू पुन्हा टाकण्याचा प्रयत्न आहे. पंच मात्र वळतायत जमिनी लगत आपले 2 हात समांतर करतायत आणि सांगतायत की हा चेंडू मात्र स्वैर आहे. एक अवांतर धाव निश्चित स्वरूपात मिळते ती मार्केवाडी संघाला या एका धावेनं. पुन्हा हा मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आता उंच उडालाय स्वतः फॉलो थ्रू मध्ये आणि आता मात्र झेलबाद होतोय. फलंदाज दुसरा हादरा बसला मार्केवाडी संघाला. विनंती असेल हा शेवटचा पुकार आहे तुम्हाला.
कारण का ऑलरेडी एका संघाला आम्ही पेनलाइज केलेलं आहे. तर आयोजकांना ही संधी तुम्ही वारंवार देऊ नका. अशाने क्रिकेटचा खेळ हा शिस्तीने निश्चितच मांडला जातो, परंतु शिस्त आता कुठेतरी खेळाडूची कमी पाहताना दिसतोय. पुढील चेंडू मात्र अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. काही चेंडू शिल्लक आहेत. दुसरा हादरा मात्र मार्केवाडी संघाला बसला, तर धावसंख्या मात्र तिथे स्थित आहे. पुढील चेंडू फलंदाज मात्र तयार आहे. आता पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली, त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षक देखील गचाळ झाला आणि ही चेंडू मात्र गेला सीमारेषे पलीकडे. वाईट +4 अशा 5 धावा मात्र या मार्केवाडी संघाला मिळतात. खरवडी संघ म्हणजे जिथे की आपला आधीच बुडामध्ये आणि अजून तुम्ही काय खोलात पाय तुमचा आणि अजून बुडतायत असं वाटतंय मला. तर क्षेत्ररक्षण देखील त्यांचं खराब होतोय. या 5 धावा मात्र निश्चितच मिळतात. 19 धावांवरती जाऊन पोहोचलाय तो मार्केवाडी संघ. पुढील चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हाताळलाय. चेंडू जातोय, क्षेत्ररक्षण करताना मात्र क्षेत्ररक्षक कुठेतरी गळती करतोय. 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. जिथे 1 धाव होती तिथे 1 धाव आणखी एक्स्ट्रा दिलेली आहे क्षेत्ररक्षकानं. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या अंकावरती. 14 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 4 धावा. हा चेंडू पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता. एक सुरेख चेंडू होता. एक अपील केली जाते यष्टीरक्षकाकडनं, पण एक निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता आता झाली आहे. 4 धावांची गरज. 4. 22 झालेल्या 4 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता. एक स्लोअर पद्धतीने चेंडू आहे. गोलंदाजाला आता मात्र निश्चितच चांगली गोलंदाजी केली आहे त्यांनी. पुन्हा दुसरं षटक संपलेलं आहे आणि या 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 22च्या घरामध्ये. अजूनही 12 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. चला कोंदिवडी संघ आलाय का कर्णधार? चला धामोती संघाचा कर्णधार मी आमचे दिलीप काका कोतेकर यांना एक विनंती करेन की आपण नाणेफेकीचं कौल करायचं इथे. दिलीप काका कोतेकर या 2 संघाच्या दरम्यान तिसरं षटक प्रगतीवर. चेंडू मात्र पुन्हा एकदा ट्रॅव्हल करताना दिसतोय. बाउंड्री लाईनच्या कले फेकी झाली आहे, मात्र 2 धावांची पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होत नाहीये. अजून येणारे चेंडू 5. निश्चितच यानंतर सामना होणारे कोंदिवडी वर्ष धामोते. कोंदिवडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपण लगेचच हा सामना संपल्यानंतर आपल्या निर्णयावरती अवलंबन करायचे. आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. जिंकलेला आहे संघ मार्केवाडी. जिंकलेल्या संघाचं निश्चितच गोड कौतुक, त्याचप्रमाणे हरलेल्या संघाचं देखील गोड कौतुक.